मंडळी, इंस्टाग्रामवर आपण बरेच व्हिडिओ पाहतो. व्हिडिओ स्क्रोल करताना बऱ्याच वेळा अनेक निगेटिव्ह व्हिडिओही आपल्या नजरेखालून जात असतात. असे व्हिडिओज पाहून आपली चिडचिड होते, आपल्याला प्रचंड राग येतो आणि कधी-कधी तर संताप आणि तणाव देखील येतो. याचा डायरेक्ट परिणाम आपल्या लाईफस्टाईलवर होतो. अशीच एक शिवीगाळ करणारी रील गेल्या काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल झाली. मात्र या व्हायरल रीलचा शेवट भयानक झाला. शिवीगाळ करणाऱ्या या व्हिडिओचा काही लोकांवर इतका परिणाम झाला की त्यांनी थेट एकाचा जीव घेतला आणि समोर आली काळजात धस्स करणारी एक घटना. पण मंडळी, नेमकं हे प्रकरण काय आहे? ही घटना कुठे घडली आणि सोशल मीडियावरच्या एका रीलचा वाद इतक्या टोकाला का गेला? अशा सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. आपल्याला आनंद झाला तर आपण स्टेटस ठेवून तो साजरा करतो आणि दुःख झालं तरी देखील आपण स्टेटस ठेवत असतो. त्यात आता इंस्टाग्राम रीलचा ट्रेंड जोरात चालू आहे आणि हाच ट्रेंड एकाच्या जीवावर बेतलाय. हो मंडळी, जळगाव मधल्या समतानगर इथे राहणारा तुषार चंद्रकांत तायडे अवघ्या 19 वर्षांचा असलेला हा मुलगा 2 डिसेंबरला संध्याकाळी जळगाव यावला मार्गावरून जात होता. तेव्हाच त्याच्यावर अचानक हल्ला झाला आणि त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या सगळ्या मारहाणीत तुषार जखमी झाला. त्याला तशाच जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण बुधवारी म्हणजेच 3 डिसेंबरला मध्यरात्री जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्या या हत्येमागचं कारण समोर आलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला. तर त्याचं झालं असं की तुषारने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शिवीगाळ असलेली एक रील पोस्ट केली होती. त्यावरून काही तरुण फार संतापले होते. या संतापलेल्या तरुणांनी तुषारला धडा शिकवायचा विचार केला आणि एक योजना आखली. त्यानुसार तुषार मंगळवारी म्हणजेच 2 डिसेंबरला यावला तालुक्यातील परसाडे येथील त्याच्या आजीच्या मैतीवरून जळगावच्या दिशेने निघाला होता. याच वेळी त्याच्यासोबत घात झाला. अचानक 7 ते 8 जण चारचाकीतून त्याचा पाठलाग करू लागले. त्यांनी तुषारला शेळगाव बॅरेज रस्त्यावर अडवलं आणि त्याला तिथून यावला बोरवल रोडवर नेलं. तिथे त्यांनी तुषारला बेदम मारहाण केली. त्याला लाथाबुक्क्या आणि काठ्यांनी देखील मारलं. या मारहाणीत तुषार तायडे गंभीर जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेत जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या सगळ्या घटनेनंतर चंद्रकांत तायडे म्हणजेच तुषारचे वडील यांना एक अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्यांचा मुलगा यावला ग्रामीण रुग्णालयात ऍडमिट असल्याचं कॉलवर सांगण्यात आलं. त्यानंतर तुषारचे वडील तिथं पोहोचले. तुषारनं वडिलांना सांगितलं की विक्रम व राहुल सोनवणे यांनी त्याच्यासोबत घात केला. तुषार पुढे म्हणाला, मी आणि माझ्या एका मित्रानं इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती. त्याचा राग मनात धरून त्यांनी मला मारहाण केली. दरम्यान तुषारला अँब्युलन्सनं जळगावकडे नेत असताना त्याची प्रकृती जास्तच बिघडली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा तो मृत्यूशी झुंज देत होता. पण तो जास्त काळ मृत्यूशी लढू शकला नाही आणि अखेर गंभीर दुखापत झाल्यामुळे तुषारचा 3 डिसेंबरच्या मध्यरात्री 1 वाजता मृत्यू झाला. घटनेमुळे संपूर्ण समतानगर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तुषारवर जी मारहाण झाली ती जुन्या वादातून होती असं प्राथमिक चौकशीत समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याचबरोबर तुषारने आरोपी विरुद्ध महिनाभरापूर्वी इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती. या कारणावरून त्याला बेदम मारहाण झाली असं देखील पोलिसांनी सांगितलंय. या सगळ्या घटनेची माहिती मयत तरुणाच्या कुटुंबियांना मिळताच प्रचंड खळबळ उडाली. आरोपींना आमच्या ताब्यात द्या असं म्हणत आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई व्हावी यासाठी सगळ्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी थेट जिल्हा रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन केलं. आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी रस्ता रोको आंदोलन करत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. या दरम्यान परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यावर पाऊण तासानंतर आंदोलन मागे घेत नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला. पण तुषार तायडे याच्या आजीचं नुकतंच निधन झालेलं होतं आणि आता मुलाचाही घात झाला असल्यानं तायडे कुटुंबियांना एकाच वेळी 2 दुःखद प्रसंगांना समोर जावं लागत आहे. या घटनेवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी आणि पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचं देखील सांगितलं जातंय. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकानं आतापर्यंत 5 आरोपींना ताब्यात
ताब्यात घेतला आहे आणि त्यांच्यावर कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखलही करण्यात आला आहे. तसंच संशयित आरोपी विक्रम पंडितराव सोनवणे, अविनाश सुकलाल सोनवणे, विजय रूपचंद सोनवणे, कल्पेश निलेश इंगळे, निलेश पंडित कोळी यांचा शोध सुरू आहे. तर इतर 6 ते 7 अनोळखी आरोपींचा देखील शोध सुरू आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियाचा वापर करताना संयम ठेवण्याचं आव्हान पोलीस प्रशासनानं केलं आहे. पण मंडळी, या घटनेत तुषारच्या बहिणीचं म्हणजे सपना विजय निकम हिचं बोलणं मात्र कासावीस करून टाकणार होतं. आम्ही आजीच्या मैतीवरून येत होतो. माझा भाऊ तुषार हा 5-5:30 वाजता तिकडून येत होता. मध्ये काय झालं काहीच माहित नाही. आरोपीचा माझ्या भावाशी कोणता वाद होता हे सुद्धा माहित नाही. तिनं प्रशासनाला डायरेक्ट म्हटलं की आता आरोपींना अटक करू नका, त्यांना आमच्या हाती द्या, आम्ही त्या आरोपींचं काय करायचं ते बघून घेऊ, कारण आता माझ्या भावाचा जीव गेलेला आहे, तो आम्हाला आता परत भेटणार नाही. आज पोलीस लोक काय करतील, आरोपींना ताब्यात घेतील, जेलमध्ये टाकतील आणि काही दिवसांनी सोडून टाकतील आणि पुढे त्यांचं काहीच होणार नाही. हे सगळं असं चालू राहील आणि गरीब लोकांची मुलं अशीच मरत राहतील. आता आम्हाला मात्र न्याय पाहिजे, असं सपना आक्रोश करत म्हणत होती. आता घडलेल्या प्रकरणाबाबत प्रशासन आरोपींवर कोणती कठोर कारवाई करतंय हाही मोठा प्रश्न उपस्थित झालाय. परंतु अशा किरकोळ कारणांवरून हत्या करणं म्हणजे किती भयंकर गोष्ट आहे. मंडळी, ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.